चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे। 1960 ते 70च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री नाझिमा यांचे निधन झाले आहे। नाझिमा यांच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि चित्रपटसृष्टीतून दुःख व्यक्त केला जात आहे। नाझिमा यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत, त्यामुळे लोकांच्या हृदयात त्यांचे विशेष स्थान होते। हिंदी चित्रपटांमध्ये बहिणी आणि प्रामाणिक निष्ठावंत मैत्रिणीची भूमिका साकारणाऱ्या नाझिमा यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे। त्या चित्रपटांमध्ये त्यांच्या सहाय्यक भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या। इतकंच नाही तर नाझिमा या बॉलिवूडची रेसिडेंट सिस्टर म्हणून ओळखल्या जात होत्या। बेबी चांद या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती। त्यानंतर एप्रिल फूल या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले गेले। त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातून एक उभरता तारा हा कायमचा गमावल्याची भावना आता त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।